आता आपण मुंबईच्या वेशीवर आहोत आणि मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। आपण पाहतो की या ठिकाणी बांधव कशा प्रकारच्या आंघोळीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा या ठिकाणी धबधबा पडतोय, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्या खाली मराठा बांधव आंघोळ करतात, आपण त्यांची काय सांगाल, आंघोळ करताय, कशी तयारी काय? जय जिजाऊ जय शिवराय। खरं जर सांगायचं म्हणलं, आम्ही गेली 2 वर्ष मराठा आरक्षणासाठी हा लढा देतोय। आदरणीय संघर्षयोद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा देतोय। म्हणजे हा लढा 2 वर्षापासूनच नाही, तर कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 1983 कालापासून आम्ही हा आरक्षणाचा लढा देतोय। म्हणजे 83 पासून आजपास जवळपास हजारो मुलांनी युवकाचे गेलेले, महाराष्ट्रामध्ये युवकाचे गेलेले आहेत। म्हणजे हे आरक्षण पाहिजे कशासाठी? आज वाड्यामध्ये पाहायचं झालं तर मराठा समाजाकडे पाटीलकी होती, 100-150 एकर जमिनी होत्या, त्यावर आमचा उदरनिर्वाह भागायचा, लेकराचे शिक्षण व्हायचे, मुली व्हायचे, लग्न व्हायचे। पण आज मराठा समाजाची स्थिती पाहिजे झालं, आज गुंटेवारी मराठी आलेले आहेत आणि त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आज मार्गी लागत नाही। लेकराच्या शिक्षणाचा वेगळा राहिला आणि सध्या परिस्थिती पाहिजे म्हणलं, आरक्षण आहे त्यांच्या मुलांना गुणवत्ता नसून देखील ते 60% लेकरं आज जॉबला लागतात आणि मराठा समाजाची लेकरं 80-85% असून घरी आहेत, बेकार आहे। म्हणजे एक नापिकीला कंटाळून आमचा बाप शेतात करतोय आणि गुणवत्ता असून आम्ही बेरोजगार आहे म्हणून आज बेरोजगारीमुळे आम्हाला किती शिकलात? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। काम काय करतात? मी सध्या उपसरपंच आहे आदर्शोन्नत बेकरीचा आणि समाजाची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा घरी बसा वाटत नाही। आज आमच्या आझाद मैदानापासून कारण का तिकडे का थांबला नाही? जर आम्हाला वाटलं होतं महाराष्ट्र शासनाने आम्ही 6 महिन्यापासून त्यांना उपोषणाची तारीख दिली होती म्हणून, आणि महाराष्ट्र शासन आमची व्यवस्था करत असं मला वाटलं होतं। पण त्या ठिकाणी अक्षरशः चिखल आहे, दलदल आहे, पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही। पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही केल्यामुळं मराठा समाजाने ठरवलंय म्हणजे एक दिवस उपाशी राहिलं तरी बहतर, पण आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही, हा मराठा समाजाने निर्धार केलेला आहे। म्हणून करून निघते वेळेसच 15 दिवस किंवा महिनाभर पुरेल एवढा अन्नसाठा सोबत घेऊन निघालेला आहे। आणि आम्हाला संडासाठी म्हणजे आम्हाला शौचालयासाठी जर जायचं म्हणलं तर आम्हाला लोकल प्रवास करून 25-25, 40-40, 50-50 किलोमीटर आम्ही फक्त शौचालयासाठी गेलोय आणि शौचालय करून परत आझाद मैदानावर मनोजदादाला पाठिंबा देण्यासाठी गेलोय। आणि आंघोळीला आम्हाला व्यवस्था नव्हती तरी सुद्धा मुंबईहून जवळपासच्या लोणाळा घाटामध्ये आलोय आणि आंघोळ करून पुन्हा परत जाणार आहे। म्हणजे मराठाने यावेळी ठरवलंय, काही होऊ, उपाशी राहू, भुकी राहू, काही होऊ, पण मुंबईमधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही। किती शिकला? पुढे काय करा? जॉब वगैरे? जॉब काय, शिक्षणाचा आरक्षण नसल्यामुळे आम्हाला म्हणजे पुढे शिक्षणाची परिस्थिती नव्हती, तरी आपलं किती टक्के होते 12वीला? काय पुढे काय? 12वीला 70% होते। आता सध्या काय करतात? आता काय शेतात मजूर करावं लागते, पुढं काम नाही, कंपन्यात घेत नाहीत, काय करत नाहीत। आणि आरक्षण आता लेकराला ह्याच्यासाठी पाहिजे। आमची कास्ट निघाली, आमच्या गावामध्ये समजाच्यात कास्ट निघाली आता, तरी पण आम्ही समाजात लेकरं वंचित राहू नाहीत। जी आपल्या वेळ आली ती लोक येऊ नाही, त्यासाठी आम्ही इथं पाटलाला समर्थन करायला आला। परभणी काय वेदना काय? मराठा आरक्षणाच्या वेदना काय? वेदना म्हणजे कसे आहेत ना, आम्ही स्वतः पोलीस भरती करतो, 2 मार्क 4 मार्क नाही असं जात। किती वेळ तुम्ही ग्राउंड 2016 पासून भरती करतो? 2016, 24, 25 साधारण 11 वर्ष झाली। 45 मार्क पडलेले आणि माझे ओबीसी समाजाचे आहेत माझ्यासोबत, त्याला 75, 70 असे मार्क पडले, ते लागलेले। आम्हाला 80-85 काय कशी परिस्थिती आता सध्या मराठा आरक्षण होती काय? आता परिस्थिती अशी आहे की आम्ही आता आझाद मैदानापाशी होतात, आझाद मैदानापासून आम्ही इकडे 25 किलोमीटर आंघोळीसाठी आलेले, कारण तिथं आम्हाला पाण्याची सोय केलेली नाही, संडासची सोय केलेली नाही, टॉयलेट हे रस्त्याची सोय केलेली नाही, झोपायची सोय केली नाही। तिथं एवढी घाण झालेली चिंट वगैरे आम्हाला चावतात, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो।
आपण पाहिलं की या ठिकाणी मराठा बांधवांचे समजून घेतलं ते आंघोळीसाठी साधारणतः 30 ते 35 किलोमीटर आझाद मैदान सोडून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं की वेदना आहेत, पण आपण पाहिलं की परभणी जिल्ह्यातून ते या ठिकाणी आले. साधारणतः किती किलोमीटरचा प्रवास पार करत आझाद मैदानाकडे आलेत. आपण पाहिलं की या मुंबईमध्ये साधारणतः सरकारने हॉटेल सुद्धा बंद करण्याचं सांगितलं, बांधवांनी सांगितलं आहे. बाथरूम सुद्धा बंद, बाथरूमचं पाणी सुद्धा बंद केलेलं आहे, कुलूप त्या ठिकाणी लावलेलं आहे असं बांधवांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहिलं आंघोळीची कशी परिस्थिती, एका धबधब्याखाली बांधव आंघोळ करताना पाहायला मिळतात. तर हे सरकार कधी जागा होणार हा प्रश्न आलेला आहे. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, मुंबई. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण